नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण SSC GD मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत। आजही आपण SSC GDचा पूर्ण पेपर पाहणार आहोत। या सिरीजसाठी तुमचा खूप छान प्रतिसाद असा मला भेटत आहे। मित्रांनो, जर काही जण नवीन असतील आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील, चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, राजाचा राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी किमान वय किती असावे? तर राज्यपालाचं वय विचारलेलं आहे, तर ते किती येणार आहे? 35 वर्ष, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे? शिक्षणाचा अधिकार विचारलेला आहे की कोणत्या कलमात देण्यामध्ये आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 21A मध्ये शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे। जल्लीकट्टू खेळ कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, जल्लीकट्टू खेळ हा भारत या देशाशी संबंधित आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा भारत सरकार डॅश अंतर्गत येते? तर येते ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत। मित्रांनो, प्रत्येक पेपरमध्ये राज्यघटनेवर प्रश्न विचारले जात आहेत। या पेपरमध्ये तर आपणास 2 प्रश्न दिसून आले, त्यामुळे राज्यघटनेचा चांगला अभ्यास करा। त्यानंतर जगातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की जगातील हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग। व्हॉलीबॉलच्या खेळात एका वेळी प्रत्येक बाजूच्या किती खेळाडूंना मैदानात खेळण्याची परवानगी आहे? तर याचं उत्तर आहे 6 खेळाडूंना परवानगी आहे। कोळी हे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याचे लोकनृत्य आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, तर हे महाराष्ट्राचे लोकनृत्य आहे। 1290 ते 1320 या काळामध्ये दिल्लीवर कोणत्या राजघराण्याने राज्य केले? तर ते राज्यघराणं आहे खिलजी राज्यघराण्याने राज्य केलेले आहे 1290 ते 1320 मध्ये। बहादूर शाह जफर आणि त्यांच्या मुलांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिल्लीत डॅश येथून अटक केली होती? तर त्यांना अटक करण्यात आली होती हुमायूनचा मकबरा येथून। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वात मोठ्या दक्षिण आशियाई चित्रपट बाजाराचे उद्घाटन केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनुराग सिंग ठाकूर यांनी। स्वातंत्र्यपूर्व भारतात दारिद्र्य रेषेची संकल्पना कोणी मांडली? तर ती संकल्पना मांडली आहे दादाभाई नौरोजी यांनी। पोलाद निर्मिती प्रक्रियेतील शेवटचा टप्पा कोणता आहे? तर शेवटचा टप्पा आहे स्टीलला आकार देणे, ऑप्शन नंबर 2। स्तरीकरणामध्ये प्रजातीचे वितरण कसे केले जाते? तर स्तरीकरणामध्ये प्रजातीचे वितरण केले जाते अनुलंबाद्वारे। यानंतर मे 2022 मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव कोण बनले? तर मे 2022 मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव होते विनय मोहन कात्रा। डॅश यांना संगीत नाटक अकादमी फेलो अकादमी रत्न प्रदान करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जतीन गोस्वामी। खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक 12 आहे? तर तुम्हाला या प्रश्नामार्फत कोणते टॉपिक करायचे ते लक्षात येत असेल, तर जे कलम आहेत ते राज्यघटनेमध्ये, त्यानंतर विज्ञानामध्ये आता अनुक्रमांक विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा आणि हे पॉईंट नोट करा आणि याच्यावरच अभ्यास करायला चालू करा। तर विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे? 12 आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 Mg म्हणजेच मॅग्नेशियम। खालीलपैकी S आकाराचा महासागर कोणता आहे? तर अटलांटिक महासागर आहे S आकाराचा।
त्यानंतर गणेश चतुर्थी हिंदू दिनदर्शिकेत खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या चौथ्या दिवसापासून सुरू होते? या अगोदर पण मराठी महिन्यामध्ये प्रश्न विचारला होता, त्यामध्ये पण कोणत्या महिन्यामध्ये असंच विचारलेलं होतं. मला प्रश्न आठवत नाही एक्झॅक्ट कोणता होता तो. तर गणेश चतुर्थी ही जी हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याच्या चौथ्या दिवसापासून सुरू होते, तर तो महिना आहे भाद्रपद महिना. भारतातील हरित क्रांतीची सुरुवात 1960च्या दशकात डॅश या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांच्या परिचयाने झाली. तर तुम्हा सर्वांना याचं उत्तर माहिती असेल की तांदूळ आणि गहू. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. राष्ट्रीय उत्पन्न खाली हे दिलेल्या कालावधीत देशाच्या क्रियाकलापीची पातळी मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. तर ते आहे आर्थिक साधन. मित्रांनो, हरित क्रांतीवर प्रश्न दिसून येतोय. जागतिक हरित क्रांती, भारतीय हरित क्रांती ती कधी झाली, त्याचे जनक याचाही अभ्यास करा, जेणेकरून याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहेत सामान्य बुद्धिमत्तेवरचे. एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर खोलल्यावर तो कागद कसा दिसेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अगोदर तो असा होता, त्यानंतर तो मोडल्यानंतर या प्रकारे झालेला आहे. तो आता कसा दिसेल, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 मधल्याप्रमाणे तो दिसेल. यानंतर पुढील प्रश्न आहे एम, एन, ओ, पी, क्यू आणि आर हे 6 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. एका सरळ रेषेमध्ये 6 व्यक्ती बसलेले आहेत उत्तरेकडे तोंड करून. सांगितल्याप्रमाणे डायग्राम काढूया. ओ यांच्या उजवीकडे शेजारी बसला आहे. आता इथे निश्चित कुठं बसवायचं ओला, काही निश्चित होतं का? नाही. हे वाक्य थोड्या काळासाठी स्किप करा. पी हा ओच्या लगेच उजवीकडे शेजारी बसला आहे, हे पण वाक्य स्किप करा. क्यू हा पीच्या उजवीकडे शेजारी बसला आहे, परत हे वाक्य स्किप करा. आर यांच्या लगेच डावीकडे बसला आहे, हे पण वाक्य स्किप करा. स्किप करा असं का म्हणत आहे, कारण नेमकं कुठं व्यक्ती बसवायचे निश्चित ठिकाण माहिती नाही आहे, त्याच्यामुळं लगेचच दिलेल्या सेंटेन्सपासून डायग्राम काढायला चालू करू नका. यांच्या लगेच डावीकडे शेजारी बसला, हे आपण वाक्य स्किप केलं. यमच्या उजवीकडे फक्त 5 व्यक्ती बसल्या असतील. आता इथून आपल्याला निश्चित होतं की यमच्या उजवीकडे फक्त 5 व्यक्ती बसल्या आहेत, म्हणजे व्यक्ती एकूण किती आहेत? 6. जर मी यमला इथं बसवलं तर ह्याची डावी बाजू होईल. मग यमला कुठं बसवावं लागेल मला? या ठिकाणी. म्हणजे ह्याच्या पुढे किती बसणार आहेत एकूण व्यक्ती? या 5 व्यक्ती बसणार आहेत. हे निश्चित झालं. आता यमशी निगडीत आपण दुसरं विधान कुठलं भेटतं का ते बघूया. त्यानंतर ओ यांच्या उजवीकडे शेजारी बसलेला आहे. ओ कुठं बसलेला आहे? यांच्या शेजारी उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे या ठिकाणी येईल. त्यानंतर पी हा ओच्या लगेच उजवीकडे, म्हणजे पी असा येणार आहे ओच्या उजवीकडे. त्यानंतर क्यू हा पीच्या उजवीकडे शेजारी बसलेला आहे. क्यू हा पीच्या उजवीकडे, म्हणजे हे एक समान येणार आहेत, एन, ओ, पी, क्यू. आणि काय म्हटलेलं आहे? आर यांच्या लगेच डावीकडे शेजारी, म्हणजे आर कुठे येणार आहे? या ठिकाणी. मी अगोदर असं खाली लिहून घेतलं. आता बघा किती सोपं जाईल. या ठिकाणी आर येईल, एन येईल, ओ येईल, पी येईल आणि क्यू येईल. वाक्य स्किप करत चला आणि परत जिथं आपल्याला एकदम वाक्य भेटेल की ज्यानुसार आपल्याला एखादी व्यक्ती बसवता येईल त्या वाक्यानुसार चला. खाली वाटलं तर असे लिहून घ्या, त्यामुळे काही सेकंदामध्ये हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतो. नाहीतर एकदा कन्फ्यूज झालं की शेवटपर्यंत कन्फ्यूज होत जाईल. तर प्रश्न काय विचारलेला आहे? ओळीच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसलेला आहे? उजव्या टोकाला कोण बसलेला आहे? क्यू. डाव्या टोकाला कोण बसलेला आहे? यम. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, आता या ठिकाणी 6 व्यक्ती आहेत म्हणून मध्यभागचा विचारणार नाहीत. जर 7 असते तर विचारण्यात आला असता. म्हणजे शक्यता काय आहेत की उजवीकडे कोण बसलेला आहे, डावीकडे कोण बसलेला आहे. उजवीकडे कोण बसलेला आहे? क्यू. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे. ज्या प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे,
तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथं वर्गसंख्या दिलेल्या आहेत, म्हणजे कुठलं जरी तुमचं लॉजिक नाही लागलं तर वर्गसंख्येवरून देखील याचं उत्तर काढता येतं. याचं उत्तर आहे 81. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित पर्याय निवडा. माळी काय, इथं दिलेला आहे हॅरो. शेतकरी काय, नांगर येईल. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. संख्या मालिका दिलेली आहे. काय आहे 98, त्यानंतर 93, त्यानंतर 89, प्रश्नार्थक चिन्ह आणि काय इथं 84. आता जर आपण याच्यातला फरक घेतला तर इथं कितीचा फरक आहे, -5. त्यानंतर या ठिकाणी -4, म्हणजे येणारा फरक कितीचा येणार आहे, -3चा. आणि इथं येईल -2चा. म्हणजे या ठिकाणी आता जर 89 मधून जर आपण -3 केले तर किती येणार आहेत, 86. इथं 86 येतील. म्हणजे 86 आणि 84 मध्ये कितीचा फरक येईल, 2चा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, 86. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अंक नव्हे अदलाबदल करावी लागेल, असं म्हटलेलं आहे. म्हणजे संख्यांची अदलाबदल करायची आहे. तर या ठिकाणी आपण 6 आणि 12ची अदलाबदल करून बघूया. 15 भागाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 12च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, 6, अधिक 6च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, 12, आणि वजा काय आहे, बरोबर काय आहे, 65 वजा 35. आता हे सॉल्व करूया. 5ने 15ला भाग द्या, किती येईल, 3. गुणाकारामध्ये 6 अधिक 12, बरोबर या दोघांची वजाबाकी केली तर काय येणार आहे, 30 येईल. आता 3 आणि 6चा गुणाकार करा, 18 अधिक 12 बरोबर 30. आणि फायनल उत्तर काय असणार आहे, 30 बरोबर 30. म्हणजे आपण जे घेतलं होतं 6 आणि 12ची अदलाबदल केली ते काय आहे, बरोबर आहे ऑप्शन नंबर 2, 6 आणि 12 यांची अदलाबदल करावी लागेल. एका सांकेतिक भाषेमध्ये फास्ट ट्रॅक हिम कसं लिहिलं जातं, ले, हे पा आणि दा. त्यानंतर वी गिव फास्ट, हे कसं लिहिलं जातं, दा, जो आणि हे. त्यानंतर काय लिहिलं आहे, ट्रॅक माय ऑर्डर, इथं काय आहे, बा आणि हे ले. तर विचारलं कशासाठी आहे, हिमसाठी विचारले आहे. हिमसाठी काय येईल, तुम्ही जर पहिल्या 2 मध्ये बघितलं तर इथं फास्ट दिसत आहे, इथं फास्ट दिसत आहे. या दोन्हीमध्ये सारखं काय आहे, दा आहे. म्हणजेच फास्टसाठी काय येणार आहे, डी येईल. परत या 2 मध्ये जर निरीक्षण केलं तर इथं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये इथं ट्रॅक आहे, इथं ट्रॅक आहे. या ठिकाणी ट्रॅक, या ठिकाणी ट्रॅक. मग ट्रॅकसाठी काय येईल, इथं पहा ले आहे आणि परत इथं ले दिलेलं आहे. म्हणजे ट्रॅकसाठी काय येणार आहे, ले. आता शिल्लक कोण राहिलं, पा शिल्लक राहिलं. म्हणजेच ते कशासाठी येणार आहे, हिमसाठी येणार आहे, पी. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा जेव्हा आरशाला यमयनवर ठेवले जाईल जसे खाली दर्शविले आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता यमयन अशा पद्धतीने या ठिकाणी आहे, म्हणजे जी अक्षर आहेत ती या साईडने येणार आहेत. जेव्हा आरसा असा दिला जातो तेव्हा अक्षर अशी लिहायची असतात.
एम एन जर इथं दिलेला असेल तर यानुसार करायचं. ते उभा दिलेला आहे, अगोदर काय येईल आर. तर आर बघा कसं दिलेलं आहे की ऑप्शन नंबर 2 आणि 4 कटणार आहे आरमुळे. कारण आर असं दिलं आहे का जेणेकरून ते असं येईल, तर नाही, आर असं यायला हवं, म्हणून 2 आणि 4 ऑप्शन कटले. त्यानंतर ई दिलेला आहे, ई असंच येणार आहे. आता एच तुम्ही पाहू शकता की एच जशास तसं येणार आहे, परत टीमध्ये पण बदल होणार नाही. परत ई असा येईल, जी असा येईल, ओ असा येईल आणि जो टी आहे तो टी या पद्धतीनं येईल. म्हणजेच कोणतं उत्तर येणार आहे याचं ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. अधिकचा अर्थ काय आहे? भाऊ. अगोदर हे लिहून घेत चला, म्हणजे प्रश्न सोडवण्यास अतिशय सोपा जाईल. त्यानंतर ए वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे. वजाचा अर्थ काय आहे? आई. ए गुणिले बी म्हणजे ए हा बीचा नवरा. गुणाकाराचा अर्थ काय आहे? पती. आणि ए भागाकारामध्ये बी म्हणजेच भागाकाराचा अर्थ काय आहे? बहीण. अगोदर हे मांडून घ्यायचं म्हणजे प्रश्न सोडवायला अतिशय सोपा जाईल. बी गुणिले डी म्हटलेला आहे. आता बी गुणिले डी म्हणजे काय? बी हा नवरा आहे डीचा. बी हा पती कुणाचा आहे? डीचा आहे, बरोबर. त्यानंतर डी काय दिलेला आहे? डी भागाकारामध्ये एफ म्हणजेच काय? डी ही बहीण आहे एफची. डी ही काय आहे? बहीण आहे एफची. त्यानंतर एफ वजा एच. एफ वजा एच म्हणजे एफ ही आई आहे एचची. एफ ही आई कुणाची आहे? एचची आई आहे. त्यानंतर एच अधिक जे. एच अधिक जे म्हणजे एच हा भाऊ आहे जेचा, बरोबर, भाऊ आहे जेचा. आणि जे भागाकारामध्ये यस म्हणजेच जे ही बहीण आहे यशची. जे ही बहीण आहे. आता काय विचारलं आहे ते पाहूया. जर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे, प्रश्न पण काळजीपूर्वक वाचा. नाही म्हटलेला आहे. बी हा एफच्या बहिणीचा नवरा आहे. बी हा एफच्या बहिणीचा नवरा. आता एफची बहीण कोण आहे? डी. आणि तिचा हा नवरा आहे का? तर हो आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर जे ही एचची बहीण आहे. जे ही एचची बहीण आहे का? तर हो आहे, दुसरं विधान पण बरोबर आहे. एफ ही डीची बहीण आहे. एफ ही डीची बहीण आहे का? तर हो आहे, या बहिणी बहिणी आहेत. त्यानंतर एच हा डीचा मुलगा आहे. एच हा डीचा मुलगा आहे का? तर नाही, एफचा मुलगा आहे. आणि डी ही एचची कोण आहे? मावशी आहे. म्हणजेच चौथं विधान काय आहे? चुकीचं आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्याशी संबंधित पर्याय निवडा. तर काय दिलेलं आहे? 2 आणि डी दिला आहे, त्याचा संबंध त्रिकोणाशी दाखवलेला आहे. तर काय विचारलेलं आहे? 3 आणि असं डी दिलेला आहे, तर याचा संबंध कशाशी येणार आहे? अर्धगोलाशी येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 विधानानंतर 1 आणि 2 क्रमांकाचे 2 निष्कर्ष आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. कोणताही लाल काळा नाही. समजा आपण इथं लाल घेतलं. कोणताही लाल हा काय नाही आहे? काळा नाही आहे. म्हणजे काळा आणि लाल अलग अलग येणार, यांचा काहीच संबंध नाही आहे. काळा आणि या लालचा काहीच संबंध नाही. मी अशा रेषा मारल्या म्हणजे यांचा संबंध नाही आहे. परत काय? सर्व निळे काळे आहेत. सर्व निळे काय आहेत? काळे आहेत. छोटा गोल घेते मी. सर्व निळे काळे आहेत म्हणजे निळे हे कुठे येणार? मध्यभागी येणार. सर्व निळे हे काय आहेत? काळे आहेत. त्यानंतर कोणताही निळा गुलाबी नाही. कोणताही निळा हा काय नाही? गुलाबी नाही. म्हणजे गुलाबी हा अलग भाग येईल. कोणताही निळा हा गुलाबी नाही.
आता निळा आणि गुलाबीचा संबंध नाही आहे, म्हणजेच काळ्याचा देखील गुलाबीशी संबंध येणार नाही. निळ्याचाच नाही आहे म्हणून ह्या काळ्याचा देखील गुलाबीशी संबंध येणार नाही. या दोघांचा येऊ शकतो, तसं विधान आपल्याला दिलेलं नाही. येऊ शकतो आणि या दोघांचा अजिबात येणार नाही. त्याचप्रमाणे लाल आणि काळ्याचा येणार नाही, म्हणजेच निळ्याचाही येणार नाही, कारण सर्व निळे हे काय आहेत? काळे आहेत. आता विधान बघूया, निष्कर्ष बघूया. कोणताही निळा लाल नाही. निळा कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी. लाल कोणत्या ठिकाणी आहे? या. कोणताही निळा लाल नाही हे विधान बरोबर आहे, कारण अगोदरच काय सांगितलेलं आहे की कोणताही लाल काळा नाही आणि निळे हे काळ्याच्या मध्ये आहेत, म्हणजे या दोघांचा संबंध येणार नाही. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो? कोणताही लाल गुलाबी नाही. आपण निश्चितपणे सांगू शकतो का की कोणताही लाल हा गुलाबी नाही? कारण यांचा संबंध येऊ शकतो असं विधानामध्ये दिलेलं आहे का की येणार नाही म्हणून? नाही, म्हणजेच फक्त एक अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. निगेटिव्ह विधाने आले की थोडं काळजीपूर्वक प्रश्न सॉल्व करायचा, कारण त्यामध्येच फसण्याची जास्त शक्यता असते. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर काय आहे या ठिकाणी? 5, 7, 12, 21, 35 आणि 55 पुढे दिलेला आहे प्रश्नार्थक चिन्ह. हे सॉल्व करून घेऊया. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2चा. त्यानंतर या दोघांमध्ये 5चा, म्हणजे +2 +5. त्यानंतर या ठिकाणी 9चा. त्यानंतर या ठिकाणी कितीचा? 14चा. आणि या ठिकाणी कितीचा? 20चा. परत फरकातला फरक आपण घेऊया. यामध्ये कितीचा? 3चा. यामध्ये 4चा. या दोघांमध्ये 5चा आणि या दोघांमध्ये 6चा. मित्रांनो, 90% जास्त प्रश्न हे फरकाने सुटत असतात आणि जेव्हा फरक एका वेळेस निघाला नाही तर फरकातला फरक घेऊन बघायचा, जेणेकरून तुमचं उत्तर येईल. आता 3, 4, 5, 6 असं चालू झालं आहे, म्हणजे इथं काय येणार आहे? 7 येणार आहे. 20 आणि 7 किती? 27. म्हणजेच 55 मध्ये किती प्लस करावे लागतील? 27 करावे लागतील. 55 आणि 27. 5 आणि 7 किती? 12ला 2, हातचाला 1. 5, 6, 7 आणि हे किती? 8. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 82. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. हो, हा आकार कोणत्या आकृतीत आहे ते बघायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4. आकृती 4 मध्ये हा आकार आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असा हा प्रश्न आहे. तर 2 नंबरची आकृती या ठिकाणी येणार आहे. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर TRA, TRA, TRA इथं TE दिलेला आहे आणि TRI दिलेला आहे, म्हणजे या तिन्हीपैकी एक सुरुवातीला येणार आहे. तर TRAC, TRAC आणि इथं TRAD दिलेला आहे. TRAC अगोदर येणार डीच्या, त्यानंतर काय येईल? अगोदर ई येईल, म्हणजे 2 नंबरचा अगोदर येणार आहे. काय येणार आहे? TRACE, कारण TRAC सगळीकडे समान आहे. त्यानंतर ई येईल. ई नंतर काय येईल? TRACK. इथं काय दिलेलं आहे? TRADE दिलेलं आहे. TRACK येणार. TRACK म्हणजे हे किती नंबरचं आलं? 2. हे किती नंबरचं आलं? 1. 2 आणि 1 नंबर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. एलिमिनेशन मेथडनं जर गेलात, इथं 3, 4 दिलेलं आहे, इथं 3, 2 दिलेलं आहे, इथं 2, 3 दिलेलं आहे, म्हणजे पहिल्या 2च शब्दामध्ये तुमचं उत्तर मिळून जाणार आहे. तरी आपण पुढील पाहू. त्यानंतर कोणतं येईल? TRADE येईल, म्हणजे 3 येईल. त्यानंतर काय येईल? हे येणार TERA, म्हणजे 4 नंबर येणार आणि शेवटला 5 नंबर येणार. विशिष्ट सांकेतिक भाषेत
CLOAKED हे 39 आणि FLANK हे 32 असं लिहिलं जातं. त्याच सांकेतिक भाषेत FLOCKED कसे लिहिले जाईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 44. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येईल आणि मालिका पूर्ण करेल? तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर x नंतर t पर्यंत गेलेला आहे, म्हणजेच काय -4. त्यानंतर e पासून h पर्यंत म्हणजेच +3. त्यानंतर परत r पासून p पर्यंत -2 आणि j पासून k पर्यंत म्हणजे +1 केलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग? ऑप्शन नंबर 1 R K N आणि M. ऑप्शन नंबर 1. काय होतं इथे लॉजिक? -4 +3 -2 आणि +1. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर समूह येतील? तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर BF म्हणजेच काय +4 केलेला आहे. F मध्ये +4 करा, J मध्ये परत +4 करा, म्हणजे इथं काय येणार आहे? N येणार आहे. त्यानंतर V पासून R -4, R पासून N -4, N पासून -4 करा, किती येणार आहे? J येतील. त्यानंतर F J पर्यंत +4, J पासून N पर्यंत +4, N पासून +4 करा, R येईल. तर शेवटी Y U आणि इथं काय दिलेलं आहे? Q म्हणजे -4 केलेलं आहे. N J R M अशा प्रकारचं हे उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. +4 -4 +4 -4 हे लॉजिक होतं या ठिकाणी. कीर्ती, सुमन, शुभ, कनक, परी, चारू, श्लोक आणि शिवी एका चौकोनी टेबलाभोवती बसले असून टेबलाच्या मध्यभागाच्या दिशेने तोंड करून बसलेले आहेत. त्यापैकी काही कोपऱ्यावर बसतात तर काही बाजूच्या. प्रश्न पुढे आहे. तर इथं एक चौकोन घेऊया आपण. हा चौकोन घेतला आपण. काय म्हटलेलं आहे? हे सर्व काय करतात? मध्यभागी तोंड करून, म्हणजे ह्या बाजूला जे बसलेले आहेत ते या साईडला तोंड करणार. हे इथं कोपऱ्यावर बसलेले यांचं असं तोंड असणार. हे इथं बसलेले आहेत अशा पद्धतीनं आणि हे या ठिकाणी बसलेले आहेत या पद्धतीनं. आणि जे सेंटरमध्ये बसलेले आहेत ते कसे बसतील? त्यांची तोंडं अशी असतील. हे का काढलं? कारण उजवा आणि डावं तुम्हाला समजता यावं. या व्यक्तीचा उजवा हात हा आहे, डावा हात कोणता आहे? हा. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. कीर्ती कोणत्या तरी एका कोपऱ्यावर बसली आहे. कीर्ती शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसते. कीर्ती काय करते? शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसते आणि पुढं काय म्हटलेलं आहे? कीर्ती कोणत्या तरी एका कोपऱ्यावरती बसते असं म्हटलेलं आहे. तर शुभच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर. आता समजा शुभ जर मी इथं घेतला, शुभचा डावा हात हा आहे. 1 2 आणि 3 डाव्या बाजूला इथे कीर्ती येऊ शकते का? तर हो, येऊ शकते. कारण कीर्ती ही शुभच्या डाव्या बाजूला 3ऱ्या स्थानावर बसलेली आहे आणि ती कोपऱ्यावर बसलेली आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून ती कोपऱ्यावर बसलेली आहे का? तर हो, बसलेली आहे. जर मी शुभ या ठिकाणी घेतला असता तर त्याचा हा डावा हात आला असता. 1 2 3 आणि ती डाव्या बाजूला आली असती. इथून पण जमलं असतं आणि या साईडवरून पण जमलं असतं. यानंतर कनक परीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेली आहे. कनक परीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर कुठं लॉजिक लागते काय तर नाही. वाक्य स्किप करूया. परी कोणत्याही कोपऱ्यावर बसली नाही. आता परी कोणत्याही कोपऱ्यावर बसली नाही म्हणजे ती मध्यभागी येणार आहे. पण मध्यभागी आपल्या 3 जागा रिकाम्या आहेत. आपण या तिन्हीपैकी कुठल्या तर एका ठिकाणी बसवू शकतो का? हे वाक्य स्किप करूया. परी कोणत्याही कोपऱ्यावर बसली नाही. परी कीर्तीच्या शेजारी बसत नाही. म्हणजे परी कीर्तीच्या शेजारी बसत नाही. परी इथं बसू शकणार नाही, परी इथं बसू शकणार नाही. परी या ठिकाणी बसेल कारण ती कीर्तीच्या शेजारी बसत नाही. अशी विधाने असतात की ती पुढे जाऊन आपल्याला एक
हिंट देत असतात. तर परी कोणत्याही कोपऱ्यावर बसली नाही, परी कीर्तीच्या शेजारी बसली नाही, म्हणजे परी मध्यभागी बसली आणि कीर्तीच्या शेजारी पण बसली नाही. आपण दिलेल्या अटीनुसार परीला बसवलं. त्यानंतर सुमन कोणत्याही बाजूच्या मध्यभागी बसलेली नाही. आता सुमन कोणत्याही बाजूच्या मध्यभागी बसलेली नाही, म्हणजे सुमन या 2 ठिकाणी येणार नाही. ज्या 3 जागा शिल्लक आहेत त्या ठिकाणी कोण येणार आहे? सुमन येणार आहे. सुमन लगेच चारूच्या शेजारी बसलेली आहे. सुमन कुणाच्या शेजारी बसलेली आहे? चारूच्या शेजारी बसलेली आहे. सुमन आणि चारू सोबत यायला पाहिजेत, म्हणजे इथं ती येणार नाही. इथं परी बसलेली आहे, इथं शुभ बसलेला आहे. या 2 ठिकाणी जर बसवलं तर पाहू. वाक्य थोड्यासाठी स्किप करूया आपण. सुमन आणि श्लोक यांच्यामध्ये कोणत्याही बाजूने फक्त 3 व्यक्ती बसल्या आहेत. आपल्याला आणखीन एक हिंट मिळाली की सुमन आणि श्लोक यांच्यामध्ये कोणत्याही बाजूने 3 व्यक्ती बसवता यावेत. समजा मी सुमनला या ठिकाणी घेतलं, इथं सुमन बसलेली आहे. तर यांच्या सुमन आणि श्लोक 1, 2, 3 जर सोडले किंवा 1, 2 हे 3 जर सोडले तर मी श्लोकला इथं घेऊ शकते का? तर हो, घेऊ शकते. कारण ह्या दोन्ही बाजूनं त्यांच्यामध्ये किती लोक बसलेली आहेत? 3 लोक बसलेली आहेत. आता अगोदर आपण वाक्य स्किप केलेलं पाहूया की सुमन लगेच चारूच्या शेजारी, म्हणजे चारू कुठे येईल? या ठिकाणी. आणि चारू कुठल्याही टोकावर नव्हती, म्हणजे बरोबर आपण चारूला मध्यभागी बसवलं. हेही विधान झालं. परत एकदा वाचूया. कीर्ती कोणत्या तरी एका कोपऱ्यावर बसली आहे. कीर्ती बसली कनकपरीच्या उजवीकडे. कनकपरीच्या उजवीकडे बसलेली आहे. कनक कुठल्या ठिकाणी येईल? मग कोणत्या ठिकाणी येईल? इथं येईल कनक, दुसऱ्या स्थानावर. परीची ही उजवी बाजू, ही 1 नंबर आणि 2 नंबर इथं. कनक परीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजू बसलेली आहे. आता शिल्लक कोण राहिलं बघा? शिवी शिल्लक राहिलेली आहे. तो कुठे येणार? इथं, जी राहिलेली जागा आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण डायग्राम काढली, अगदी अचूक पद्धतीने काढलेली आहे. लक्षात घ्या, काही वाक्य स्किप करायचे, काही घ्यायचे. त्यानुसार जशी जशी हिंट भेट जाईल तसे तसे व्यक्ती बसवत जायचे. आता काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते कोपऱ्यावर बसलेले नाही? कोपऱ्यावर बसलेलं नाही. कीर्ती बसलेली आहे का? हो, 1 येणार नाही. शिवी आहे. चारू आहे का कोपऱ्यावर? नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? चारू. कारण चारू कुठे बसलेली आहे? मध्यभागी बसलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? 63. तर आपण काय करूया? भागाकार आणि गुणाकार यांची अदलाबदल करूया, कारण उत्तर 6 आणायचं आहे. जर आपण गुणाकार आणि वजा केलं तर उत्तर मोठं येईल, वजा अधिक केलं तर उत्तर 6 पेक्षा जास्त येणार आहे. त्याच्यामुळे आपण भागाकार आणि गुणाकाराचा बदल करूया. तर इथं 63 भागाकारच्या ठिकाणी काय येईल? गुणाकार. तर भागाकार होता, मी गुणाकार घेतलं. गुणाकारामध्ये 3. इथं गुणाकारच्या ठिकाणी काय येईल? भागाकार. 21, कारण इथं अगोदर गुणाकार होता, मी भागाकार घेतला. वजा काय येईल? 15, अधिक काय? 12, बरोबर काय यायला पाहिजे? 6. आता हे सॉल्व करूया. या दोघांचा गुणाकार करा. आता गुणाकार आणि भागाकार सोडवताना जर तुम्हाला असं वाटलं की भागाकार अगोदर सोडवायचा, तर कुठलीही क्रिया केली तरी चालते, पण जे अगोदर आलेलं आहे ती क्रिया अगोदर करा. आता या ठिकाणी अगोदर गुणाकार आलेला आहे, म्हणून या दोघांचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार येईल 189. भागाकारामध्ये 21 वजा 15 अधिक 12 बरोबर 6. 21ने 189ला भाग दिल्यानंतर भाग जाईल 9चा. वजा 15 अधिक 12 बरोबर 6. यांची जर वजाबाकी केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 15चं वजा चिन्ह येईल आणि किती येईल? 6. वजा 6 अधिक 12 बरोबर 6. आता प्लसचं चिन्ह मोठ्या संख्येचं आहे, म्हणजे 12मधून 6 गेले, किती राहिले? 6. 6 बरोबर 6, म्हणजेच 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणिताचे प्रश्न सॉल्व करूया. खालीलपैकी कोणते बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, कधीही गणिताचे जर प्रश्न तुम्ही सोडवत असाल
तर अगोदर 4 ऑप्शन घ्या, नंतर 2 घ्या, नंतर 3 घ्या आणि शेवटी 1 कडे जा. हा फॉर्म्युला काम करतो, 99% तरी काम करतो. कसा ते लगेच इतर प्रश्नामध्ये ट्राय करून पाहूया. आता समजा मी इथं 4 घेतलं नाही आणि तुमच्या पद्धतीनं मी नंबर 1 पासून गेले. 8 गुणिले 3 आहे. 8 त्रिक किती येणार आहे? 24 अधिक 9, 63 भागाकारामध्ये 9 आहे. 9ने 63ला भाग दिला, किती येईल? 7 वजा 6 बरोबर किती? 25. आता या दोघांची बेरीज करा. हे किती येणार? 31 वजा 6 बरोबर 25. म्हणजेच काय? 25 बरोबर 25. म्हणजे 1 बरोबर आहे का? तर हो आहे. त्यानंतर 2 पाहूया. दुसऱ्यामध्ये काय आहे? 42 भागाकारामध्ये 6, म्हणजे 6ने 42ला भाग दिल्यानंतर काय येईल? तर 7 अधिक 2 आणि 5चा गुणाकार 10, गुणाकारामध्ये 1 अधिक 9 आहे. म्हणजेच 7 अधिक 10 अधिक 9 आणि बरोबर काय यायला हवं? 26. तर 9 आणि 7 किती? 16. 16 आणि 10 किती? 26 बरोबर 26. हे आलं का? म्हणजे दुसरं पण बरोबर आलं. त्यानंतर 3 नंबर पाहू. 9 आणि 4चा गुणाकार 36 येईल, अधिक 12 आणि 2 किती? 14 वजा 30 भागिले 3 आहे, म्हणजे किती येणार आहे? 10 बरोबर किती? 40. या दोघांची बेरीज करा, ती किती येईल? 50. 50 वजा 10 बरोबर किती? 40. म्हणजे 40 बरोबर 40. म्हणजे आलं का तिसरं पण बरोबर? हो. एकच शिल्लक राहिलं, ते कुठलं? चौथं. ते सॉल्व करूया. इथं काय दिलेलं आहे? 13 वजा 7 अधिक 8 गुणिले 9 करा, 72 येईल, अधिक 63 भागाकारामध्ये 9 आहे, भागाकार करा 7. 13मधून 7 गेले 6, अधिक 72 अधिक 7 यायला काय हवं? 88. तुम्ही 7 आणि 6ची बेरीज केली तर 13 येईल. हे किती येतील? 85. आलं का 88? नाही. म्हणजे चुकीचं कोणतं आहे? चौथं. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चौथा ऑप्शन घेतला असतं तर सुरुवातीलाच तुमचं उत्तर आलं असतं. यानंतर पुढील प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 24 आहे आणि त्यांचा लसावी 2400 आहे. जर यापैकी एक संख्या 180 आहे तर त्यानंतर दुसरी संख्या कोणती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सूत्र माहिती असेल की मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. मसावी दिलेला आहे 24, लसावी दिलेला आहे 2400. एक संख्या दिली आहे 180 गुणिले दुसरी संख्या काढायची आहे 24, गुणाकारामध्ये 2400, छेदस्थानी 180 बरोबर काय? दुसरी संख्या. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6ने भाग द्या, 6 त्रिक 18, 6 चोक 24, परत 3ने भाग द्या, 3 एक 3, 3 8 24, 4 आणि 80चा गुणाकार करा, किती येणार आहे? 320. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. रुपये 2000 वर चिन्हांकित केलेला लेख 20% आणि 10%च्या सलग 2 सवलतीसह विकला जातो, तर विक्रीचे मूल्य काढा. किती आहे चिन्हांकित केलेला लेख? 2000 आहे. 20% आणि 10% सवलत आहे, म्हणजेच 80 छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत हा शून्य कटला आणि हा शून्य कटला, हे 2 शून्य कटले. शिल्लक काय राहिलं? 20 गुणिले 8 गुणिले 9 किती येईल? 72. शून्य जशास तसं 72 गुणे किती? 144. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 1440. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. आनंद 4 किलोमीटर प्रति तास वेगाने 20 किलोमीटर अंतर कापतो आणि उर्वरित अंतर 5 किलोमीटर प्रति तास वेगाने 5 तासामध्ये कापतो. संपूर्ण प्रवासादरम्यान आनंदचा सरासरी वेग किलोमीटर तासामध्ये विचारलेला आहे. तर मित्रांनो, अगोदर 4 किलोमीटर प्रति तास वेगाने किती अंतर कापतो? 20. त्यानंतर उर्वरित किती? 5. एकूण किती झालं? 25.
छेदस्थानी यांची बेरीज करा. 5 अधिक 5 बरोबर किती? 10. आता हे 25 आणि 20. 20 अधिक 25 छेदस्थानी 5 अधिक 5 किती? 10. म्हणजेच 45 छेदस्थानी 10 बरोबर किती आलं? 4.5 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर 2. 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो होमवर्कसाठी तुम्हाला देत आहे मी, किंवा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण खूप मोठा प्रश्न आहे. आपल्या या ठिकाणी खूप वेळ जाणार आहे. वाटलं तर याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकेन. त्यानंतर पुढील प्रश्न, 3 घन यांची प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर आहे. एका मागून दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा असे जोडलेले आहेत. परिणामी घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हे सॉल्व करूया. 3 घनाची बाजू किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजेच 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर किती? 15. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येक किती आहे? 5 5 आहे. जर सूत्रानुसार जर आपण गेलं घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. 2 कंसामध्ये हे किती येईल? 75 अधिक 25 अधिक 75 बरोबर 2 कंसामध्ये 175 बरोबर किती येणार? 350 सेंटीमीटरचा वर्ग. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर समंथाला x ठिकाणाहून y स्थानापर्यंत 75 मैल प्रति तास वेगाने जाण्यासाठी 3 तास लागतात. 30% वाढीव गतीने प्रवास करताना त्याला y ठिकाणाहून x पर्यंत जाण्यासाठी 2 तास लागतात. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग शोधा. 75 किलोमीटरने काय म्हणलेलं आहे? 3 मैल, म्हणजे एकूण किती लागलं? हे 225 मैल. परत 30% वाढवलं म्हटलेलं आहे, म्हणजेच 75चे 30, 130 छेदस्थानी 100. हा शून्य कटला गुणिले 2 करा, याचं येईल 195 येईल मैल. अगोदर 225, हे 195 प्लस करा, ते किती येईल? 420 आणि ते प्लस करा, हे 2 आणि अगोदरचे 3 मैल म्हणलं होतं. 5 ने भाग द्या, किती येईल? 84 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अखिल, साहिल आणि अमित 64 दिवसात एक विशिष्ट काम करू शकतात. तर अखिल आणि साहिल तेच काम 80 दिवसात करू शकतात. तर अमित तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? अखिल, साहिल आणि अमित किती म्हणलेलं आहे? 64 दिवसात एक विशिष्ट काम करू शकतात. अखिल आणि साहिल 80 दिवसात तेच काम करतात. यांचा लसावी काढा, तो येईल 320. इथं 320ला 64ने भाग दिला तर किती येणार आहे? 5. परत 320ला 80ने भाग दिला तर किती येणार आहे? 4. आता या दोघांची वजाबाकी करा. 5 वजा 4 किती येईल? 1. अमित तेच काम किती दिवसात म्हटलेलं आहे? टोटल किती आहे? 320 आणि याची क्वांटिटी किती आहे अमितची? 1. जर 1ने 320ला भाग दिला तर उत्तर काय येणार आहे? 320 दिवस. आपण अगोदर तिघांचं एकत्रित घेतलं 64, परत अखिल आणि साहिलचं घेतलं 80. हा 5 मधून 4 केलं 1, म्हणजेच कुणाचं काम निघालं? आपलं अमितचं काम निघालं. एकूण होतं 320. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जर SB बरोबर 4/6 जर SB बरोबर 4/6 असेल आणि 20C बरोबर 10/11 असेल तर ती 30A बरोबर किती? SBC असं दिलेलं आहे. SB किती आहे? 4/6. 6 इकडे पुढे कंटिन्यू करा, इथे येईल. त्यानंतर 20C किती? 10/11. 20C किती आहे? 10/11. हे 10 इकडं कंटिन्यू करा या पद्धतीने. 10 चोक 40, 10 सख 60 आणि 11 सख 66. विचारलं काय आहे? ए आणि सी बद्दल विचारलेलं आहे.
याला भाग द्या 2ने, इथे येईल 20. याला भाग द्या 2ने, इथे किती येईल 33. म्हणजे 20 33. फसवण्यासाठी इथं 33 अगोदर दिलेलं आहे, 20 नंतर दिलेलं आहे. पण याचं काय आहे 20 आणि सीचं काय आहे, सॉरी 30A म्हटलेलं आहे. म्हणजे 30A काय येणार 33 20, म्हणजेच 2 बरोबर असेल. 20 33 येणार का नाही, कारण सरळ सरळ ए आणि सीचं दिलेलं आहे. आपणास विचारलं काय आहे सी आणि एचं. म्हणजे पूर्ण उत्तर काढून पण मित्रांनो चुकण्याची शक्यता असते. उत्तर काढण्याला काहीच अर्थ राहणार नाही. जसं मी आता म्हटलं की एस सी किती आहे 20 33, पण विचारलं काय आहे 30A किती आहे. अशा नॉर्मल मिस्टेक आहेत ज्याला आपण सिल्ली मिस्टेक म्हणतो, त्या होता कामा नये. कारण आपल्या सर्व प्रयत्नावर पाणी फिरतं आणि एक प्रश्न चुकला तर तो किती महागात पडू शकतो हे तुम्हा सर्वांना माहिती असेल. ठराविक कालावधीनंतर बँकेत गुंतवलेली रुपये 24,000ची रक्कम 26,460 होईल, जेव्हा चक्रवाढ व्याजाचा दर वार्षिक 5% असतो. गुंतवणूक केलेली रक्कम किती महिन्यामध्ये 26,460 होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 5% म्हटलेला आहे वार्षिक दर, म्हणजेच किती 5/100 हे किती येणार 1/20. 5 1 5, 5 2 10, 20 अधिक 1 बरोबर किती येणार आहे 21 येईल. 21 येईल. इथं 24,000 म्हटलेलं होतं आणि इथं 26,460. यांचा रेशिओ काढा. आता 20चा वर्ग करा किती 400 आणि 21चा करा 441. याचे किती येणार आहेत 24 महिने. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. शहराची सध्याची लोकसंख्या 92,61,000 आहे. जर ती दरवर्षी 5% दराने वाढत असेल तर 3 वर्षापूर्वी त्याची लोकसंख्या किती होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सोपा आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन तुम्ही करा, कारण व्हिडिओ खूप लांबच जातो आहे 1 तासाच्या पुढे. त्याच्यामुळं मला 105 100 छेदस्थानी 105 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, म्हणून मी 100 वरी घेतला आणि 105 खाली घेतलं. लक्षात घ्या का घेतलेलं आहे, 100 वर आणि 105 खाली घेतलेलं आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर येऊन जाईल ऑप्शन नंबर 3. आणि जर 3 वर्षानंतर म्हणलं असतं तर आपण 105 छेदस्थानी 100 असं केलं असतं, हेही लक्षात ठेवा. एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 स्थानकावरून एकाच वेळी 2 गाड्या सुटतात आणि एकमेकांकडे धावतात. धावणाऱ्या गाड्या स्टेशनपासून 70 किलोमीटर अंतरावर एकमेकांना ओलांडतात. त्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या 2 स्थानकावरून एकाच वेळी गाड्या सुटलेल्या आहेत आणि 70 किलोमीटर अंतरावर त्या भेटतात. वजा 70 करा 30 किलोमीटर येईल. 70 किलोमीटर आणि 30 यांच्या वेगाचं गुणोत्तर काढला तर किती येईल 7 तास 3. ऑप्शन नंबर 2. एक डीलर आपल्या वस्तूला खरेदी किमतीवर विकल्याचे सांगतो. जर तो वजनात गडबड करून 5.5/19% नफा मिळवत असेल तर 1 किलोग्राम वजनात तो किती गडबड करत असेल. मित्रांनो, इथे किलोग्राम दिलेला आहे आणि खाली ग्रॅम दिलेला आहे, म्हणजेच एकका अगोदर समान करून घ्यावे लागतील. हा प्रश्न सोडूया. 5.5 छेदस्थानी 19 बरोबर 100/19%. 100 घ्या छेदस्थानी 19 गुणिले 100. हे 100 कटले, किती राहिलं 1 छेदस्थानी 19. या दोघांची बेरीज 19 अधिक 1 बरोबर किती 20. 19 गुणिले 50 करा, ते किती येईल 950. आणि 20 गुणिले 50 करा, ते किती येणार आहे 1000. कारण आपण ग्रॅममध्ये करत आहोत म्हणून गुणाकार केलेला आहे. आणि 1000 मधून हे जर तुम्ही वजा केले 950 तर उत्तर काय येऊन जाईल 50 ग्रॅम. ऑप्शन नंबर 3. मोहन आणि सोहन एकाच वेळी पी आणि क्यू बिंदूवरून एकमेकांकडे धावू लागतात. मोहन आणि सोहनचा वेग अनुक्रमे
24 किलोमीटर तास आणि 18 किलोमीटर प्रति तास आहे. जर ते 10 मिनिटानंतर भेटले तर पी आणि क्यू मधील अंतर किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. दिलेला आहे मिनिटामध्ये, विचारलेला आहे किलोमीटरमध्ये. लक्षात ठेवा, काळजीपूर्वक प्रश्न वाचा. 24 अधिक 18 करा, 42 येतील. 42 गुणाकारामध्ये 10 छेदस्थानी 60, कारण मिनिटमध्ये करायचं आहे, मिनिटमध्ये दिलेलं आहे. तर हे सर्व सॉल्व केल्यानंतर उत्तर काय येईल? 7 किलोमीटर. 10 1 10, 10 सके 60, 6 1 6, 6 7 42. मित्रांनो, कॅल्क्युलेशन करत चला तुम्ही. कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे गावची लोकसंख्या 15,750 वरून 14,490 पर्यंत कमी झाली. त्या गावची लोकसंख्या किती टक्के कमी झाली? अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. होती किती? 15,750. कमी किती झाली? 14,490. यांच्यातला फरक किती येईल? 1,260. 15,750 वर 1,260 गुणाकारामध्ये 100. हे सर्व कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर येऊन जाईल 8%. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. जॅक आणि जॉनच्या संपत्तीचे गुणोत्तर 7:13 आहे. जॉन आणि जोनास यांच्या संपत्तीचे गुणोत्तर 9:11 आहे. तर जॅककडे रुपये 6,300 असल्यास जोनासकडे किती पैसे आहेत? जॅक आहे, जॉन आहे आणि जोनास आहे. याचं किती आहे? 7:13, म्हणजे हे 13 इकडं कंटिन्यू करा. त्यानंतर 9:11, हे 9 इकडं कंटिन्यू करा. 7 9 63, 13 9 117. 13 आणि 11चा गुणाकार करा, किती येईल? 143. आता गुणाकारमध्ये 100 करा, कारण कुणाचं दिलेलं आहे? जॅकचं दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 6,300 दिलेलं आहे. मग जोनासचं काय येणार? गुणिले 100 करा. याला 100 गुणल्यानंतरच 6,300 येणार आहे ना, म्हणून मी 100 केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की 100 का केलं? तर मग याला 100 ने गुणा, किती येणार आहे? 14,300. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. हाही प्रश्न नंतर सोडवून देईन. 18 नंबरचा. एका व्यक्तीचा साप्ताहिक पगार 1,200 रुपये होता, पण तो आता 1,800 रुपये कमवतो. व्यक्तीचा पगार त्यात किती टक्के वाढ झाली? तर होता किती? 1,200, झाला किती? 1,800. म्हणजे 1,800 वजा 1,200 केल्यानंतर किती येणार आहेत? 600. 600 वर लिहा, गुणाकारामध्ये 100. हे शून्य कटले, हे शून्य कटले, 12ने भाग द्या. 12 1 12, 12 5 60. म्हणजे वाढ किती झाली? 50% वाढ झाली. यानंतर अनुक्रमे 8 सेमी, 1 सेमी आणि 6 सेमी बाजूचे 3 घन वितळवून नवीन घन तयार केला जातो. नवीन घनाचा सर्वात लांब कर्ण शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 8 सेमी, 1 सेमी आणि 6 सेमी यांचे घन करा. 512 + 1 + 216 किती येणार आहे? 729. कशाचा घन आहे हा? 9चा. 9 वर्गमुळात 3. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहूया. निम्न वाक्य में त्रुटि पहचान कर वाक्य शुद्ध कीजिए. चतुर से काम करे तो सफलता अवश्य मिलती है. तर या प्रश्नाचं काय? चतुर होकर काम करने से. खाली ऑप्शन दिलेले आहेत. चतुराई से काम करने से सफलता अवश्य मिलती है. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तपस्वी ने बहुत तपने के पश्चात यह सिद्धि प्राप्त की है. वाक्य के रेखांकित शब्द के स्थान पर भाववाचक संज्ञा शब्द होगा. तर या प्रश्नाचं उत्तर येईल तपस्या. तपनेचं काय? तपस्या. विकल्पों में दिए गए किस वाक्य में निम्न शब्द के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग किया गया है? तो शब्द है मनीषी मेरे द्वार पर आए हैं.
निम्नलिखित मुहावरे के उपयुक्त अर्थ का चयन विकल्पों में से कीजिए। धज्जियां उड़ाना, तो धज्जियां उड़ाना यानी नष्ट भ्रष्ट करना। इस साल व्यापार में बहुत लाभ हुआ। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। तर हानि। निम्नलिखित वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा? जो व्यक्ति दूर की बात सोचता है उसे दूरदर्शी कहते हैं। निम्नलिखित अर्थ को व्यक्त करने वाले मुहावरे का चयन विकल्पों में से कीजिए। बहुत खुश होना, मूसलों ढोल बजाना। निम्न में से कौन सा शब्द जानकी या जानकी का पर्यायवाची नहीं है? तो वैदेही, जनकसुता, सीता ये पर्यायवाची है। सूर्यसुता ये नहीं है। शहर का आधा भाग डैश चुका है। इस वाक्य में रिक्त स्थानों की पूर्ति उपयुक्त वाक्य खंड द्वारा कीजिए। शहर का आधा भाग जलमग्न हो गया है। निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का प्रयोग करके रिक्त स्थान की पूर्ति कीजिए। यदि उन्नति उचित दिशा में न हो तो वह डैश का कारण बन जाती है। उन्नति का विलोम शब्द क्या आएगा? अवनति। दिए गए वाक्यांश के लिए सार्थक शब्द बताइए। जो काम से जी चुराता हो, जो काम से जी चुराता हो उसे क्या कहते हैं? कामचोर कहते हैं। निम्नलिखित वाक्य में किस शब्द में अशुद्धि है? उनकी दृष्टि शून्य आकाश की ओर थी, तो इसमें अशुद्धि है शून्य। निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? तो इसमें शुद्ध वाक्य है काली गाय अच्छी होती है, यही शुद्ध वाक्य है। लोग रंगीन चांदनी में नौका विहार का आनंद ले रहे थे। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। तो वो क्या आएगा? धवल। नीचे दिए गए शब्द के लिए उचित वाक्यांश दिए गए विकल्पों में से चुनिए। गोचर, गोचर जिसका ज्ञान इंद्रियों द्वारा हो सकता है। नीचे प्रश्न पूछे गए हैं। 1-5 के उत्तर दिए गए गद्यांश के आधार पर विदेशी भाषाओं या दूसरों की भाषाओं को पढ़ने से पहले अपनी राष्ट्रभाषा और डैश का ज्ञान नितांत आवश्यक है। तो इसका उत्तर क्या आएगा सही? अपनी मातृभाषा का ज्ञान अतिशय आवश्यक है और समय की बर्बादी नहीं करनी पड़ती। अपनी भाषा में हृदय बोलता है। इससे माँ की ममता, राष्ट्रीय संबंधों का माधुर्य और अपनों को जानने पहचानने की सरलता रहती है। अपनी भाषा में अपनापन रहता है। इसके लिए हमें विशेष श्रम नहीं करना पड़ता। व्यर्थ की डैश और समय की बर्बादी नहीं करनी। तो इसके लिए शब्द क्या आएगा? माथापच्ची। हिंदी हमारी मातृभाषा है, इसलिए इसके व्यवहार में हमें जितनी सहजता और सुविधा का बोध हो उतनी सहजता और सुविधा का बोध विदेशी भाषाओं में नहीं होता। कारण यह है कि हम घर बाहर सभी जगह बोलते हैं। इसी में हम अपने मन में बातें सोचते हैं, किसी डैश भाषा में नहीं। तो इसके लिए क्या आएगा? विदेशी भाषा में नहीं। इसलिए भाषा हर तरह की शिक्षा का माध्यम होती है, चाहे वह अन्य किसी भाषा की शिक्षा हो या कला कारीगरी की। अगर हम कोई विदेशी भाषा सीखते हैं तो अपनी मातृभाषा के माध्यम से ही। इसलिए अब हम किसी दूसरी सिखाई हुई भाषा को बोलते हैं तो मातृभाषा मन में जो हम सोचते हैं वह उसकी डैश होती है। तो वह उसकी क्या होती है? अनुवाद। इसके आगे का लास्ट है डैश है। जैसे दूध में पानी घुला होता है, उसी तरह मातृभाषा में भी हमारे माँ का संस्कार, उसका प्यार और मिठास है। अतः अपनी भाषा सर्वोपरि है। भाषाओं के अध्ययन में इसी का सबसे ऊंचा स्थान है।
यही कारण है कि सभी सभ्य देशों में शिक्षा मातृभाषा के माध्यम से दी जाती है। तो लास्ट में क्या आएगा? घुली मिली। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा प्रश्न पाहिलेला आहे, पूर्ण पेपर पाहिलेले आहेत, विश्लेषण पाहिलेलं आहे. वेळेअभावी आपण 1-2 प्रश्नांची उत्तरं सांगितलेले नाहीत. त्यावर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि बनवेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, आभार.